वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कसं आहे तुम्ही सगळे? आय होप यू डुईंग गुड. मागच्या ब्लॉगला एवढा छान प्रतिसाद दिल्यामुळे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आय वॉज आउट ऑफ सोशल मीडिया बट आय थॉट आय शुड रिटर्न. सो कारण की खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत आणि फिलिंग्स व्यक्त करायचे आहेत. सो आय एम बॅक टू सोशल मीडिया. आज 12th मे, मदर्स डे. A very happy Mother's Day to you all. सो माझी स्टोरी अशी आहे आजच्या मदर्स डेची की जेव्हा हा मदर्स डेचा ट्रेंड आला, आय थिंक सो 4-5 years अगो, मी एक पोस्ट वाचली की मदर्स डे लोकांना किती वाटत असेल ज्यांनी आपली आई म्हणजे ज्यांची आई गेली आहे किंवा ज्यांची मुलं गेली आणि ज्यांना मुलांना येताना विश करायला हॅपी मदर्स डे. दॅट डे आय थॉट आय एम नॉट सेलिब्रेटिंग मदर्स डे, फादर्स डे, एनिथिंग. माझ्या आईला ही गोष्ट खूप लागली होती की शी इज नॉट सेलिब्रेटिंग मदर्स डे. मदर्स डेच्या दिवशी ती माझ्याकडे येऊन म्हणायची की माऊ, आज मदर्स डे आहे, यू डिडंट विश मी. मी तिला एकदा सांगितलं की असं असं आहे, बट ती असं बोलली की पण हे कधीतरीच येणार आहे, म्हणजे मदर्स डे वर्षातून एकदाच. अँड मी ॲज अ स्पॉइल्ड चाइल्ड आय वॉज लाईक नो, आय डोंट वॉन्ट टू सेलिब्रेट इट. बट आत्ता म्हणजे आई वडिलांची किंमत आत्ता कळते जेव्हा ते नसतात तेव्हा. सो आई, वेर एव्हर यू आर, अ हॅपी मदर्स डे. तो असताना मी हा डे कधी सेलिब्रेट केला नाही, बट आय जस्ट वॉन्ट टू से अ व्हेरी हॅपी मदर्स डे. आणि मी माझ्या आईवडिलांची जागा कोणालाच नाही देऊ शकत आयुष्यात, कारण की दे वर व्हेरी स्पेशल पीपल अँड व्हेरी गिविंग पीपल. म्हणजे लोक बोलतील की तुझे सासू सासरे तुझ्या आई वडिलाच आहेत, बट सॉरी, माझ्या आई वडिलांची जागा कोणीच आयुष्यात नाही घेऊ शकत. दे वर लाईक गॉड टू मी. म्हणजे त्यांच्यामुळे मी जे काय आहे ते आता त्यांच्यामुळे आहे, नाही तर आय वुडंट बी देअर. एवढी तयार झाली, ओके, लेट मी टेल यू. माझ्या आईला खूप आवडायचं की आय वेअर न्यू क्लोथ्स, एव्हरीथिंग, गेट रेडी अँड एव्हरीथिंग. सो आय थॉट ऑफ गेटिंग रेडी फॉर दिस मदर्स डे ब्लॉग. And on this social media, I would like to say, Ai Baba, wherever you are, keep guiding me and I miss you so much and I love you. हे मी तुम्हाला पर्सनली कधीच नाही बोललेले, but I would like to say it now, कारण की sooner the better. आणि कधीच नाही बोलण्यापेक्षा आता मी ही गोष्ट बोलते की I miss you so much. About my mother, speaking about her on Mother's Day, my mother was a very giving and a loving person. म्हणजे मी बॉर्न व्हायच्या आधी तिचे 2 मिसकॅरेज झाले होते. आफ्टर दॅट आय वॉज बॉर्न आणि शी वॉन्टेड 1 more child, बट माय डॅड डिडंट वॉन्ट टू, बिकॉज त्यांना असं वाटत होतं की एक आहे पण आपण तिला सगळं काही देऊयात, असं त्यांची इच्छा होती. पण त्यांनी मला ते दिलं सगळं काही, की आयुष्यात सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. प्रत्येक आनंद, प्रत्येक गोष्ट, म्हणजे मागाच्या आधी ती गोष्ट मला मिळायची. म्हणजे मी एक काही गोष्ट मागितली, एक कोल्ड्रिंकची बॉटल मागवली तर 1 डझन कोल्ड्रिंकच्या बॉटल्स आमच्याकडे यायच्या. एक चॉकलेट मागवलं तर अख्खा चॉकलेटचा डबा माझी आई मला घेऊन यायची. एवढं प्रेम आणि जिव्हाळा होता. 2017 I lost my father. 2017 नंतर she still gave me everything that I wanted. जे मी मागितलं ते सगळं काय तिने दिलेलं आहे. राईट फ्रॉम द ट्रिप्स, राईट, तिला जमत नव्हतं काही गोष्टींसाठी, तिने मला एकटीला भूतानला पाठवलं, इकडे पाठवलं, एव्हरीवेअर, की रियाला तिच्या वडिलांची कमी होता कामा नाही. But now I realize how much she struggled financially, emotionally, physically, everything. तिने स्ट्रगल ह्यासाठी केलं की तिच्या
आयुष्यात मी माझ्या मुलीला प्रत्येक सुख द्यायला पाहिजे जे तिने मागितलंय. तिला कुठेच तिच्या वडिलांची कमी होता कामा नाही. शी डिड एव्हरीथिंग टू जस्ट मेक मी स्माइल. अँड आम्ही कोणी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं राईट, म्हणजे की आय वुड लूज अर सो अर्ली. 18 जुलै आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि 20 जुलै शी लेफ्ट. 18 or 17 आय डोंट रिमेंबर. But she was a very loving person, not for me, for everyone out there. माझी एक कॉलेज फ्रेंड होती आणि माझ्यापेक्षा बॉन्डिंग माझ्या कॉलेज फ्रेंडशी माझ्या आईचं होतं. एव्हरीवन म्हणजे सगळ्यांचं बॉन्डिंग होतं त्याच्याशी. राईट फ्रॉम द आमच्या घरी येणारे दूधवाले काका, पेपरवाले काका, एव्हरीवन त्यांच्याशी बॉन्डिंग होतं. म्हणजे कोणालाही न बोलता आमच्या घरातून कधी गेलेलंच नाही. दूधवाले काका जरी सकाळी आले तरी 5 मिनिटं आईशी काहीतरी 2 मिनिटं बोलणार, 5 मिनिटं बोलणार आणि जाणार. आय रिमेंबर की आमच्याकडे असा एकही दिवस गेलेला नव्हता टिल शी लेफ्ट की कोणी घरी आलं नाही आहे. गेस्ट एव्हरी डे देर वर गेस्ट ॲट होम. म्हणजे मी कधी कधी व्हायचा अरे आपलं घर आहे की धर्मशाळा आहे. एव्हरी डे कोणी ना कोणीतरी यायचं आणि काहीतरी बोलून जायचं किंवा गप्पा मारायचं. हे तिचं बॉन्डिंग इतकं चांगलं होतं सगळ्यांशी की बस. आणि इट वॉज लाईक अ प्युअर बॉन्ड सगळ्यांसोबत. पण ते गोष्ट ती असूपर्यंतच आमच्या घरी आलं. बाकी इट्स बीन 2 years. आय डोंट रिमेंबर एनी पर्सन कमिंग असंच गप्पा मारायला किंवा काही. But it's their perspective. I can't speak about it now. But and about the givingness, oh my God, जे लोक तिला ओळखतात ते लोक तिला सांगू शकतात. शी वॉज सो गिव्हिंग पर्सन. राईट फ्रॉम आमच्या घरी मावशींचं लग्न होतं त्या म्हणजे मला जशी साडी ती घेईल ॲज अ मुलगी, तसंच त्यांनी त्या मावशींच्या सुनेला घेतली साडी. आमच्या ड्रायव्हर काकांच्या मुलीचं लग्न होतं तर तिला पैसे, तिला लागणारी साडी, त्यांच्या बायकोला साडी, आमच्या ड्रायव्हर काकांना कपडे, एव्हरीथिंग. अँड अबाउट मला तिच्यासोबत थोडे तुमच्यासोबत फोटो शेअर करायचे आहेत तिच्यासोबतचे आणि आय विल शेअर इट इन द बॅक ऑफ द व्हिडिओ. अबाउट माय मदर, शी हॅज गिव्हन मी एव्हरीथिंग. जेव्हा मला मुलं होती आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ पेरेंट आय एम गोइंग टू बी. खरंच नाही माहिती. पण ॲटलिस्ट मला माझ्या मुलांमध्ये 1% जरी माझ्या आईचं देता आलं तरी आय वुड बी व्हेरी हॅपी. नॉट जस्ट माय मदर, फादर ऑल्सो. 1% जरी मी तिच्या एवढं माझ्या मुलांसाठी केलं तरी माझी मुलं खूप भाग्यवान असेल किंवा मी भाग्यवान असेल. आय मिस हर ॲट एव्हरी स्टेप ऑफ माय लाईफ. एव्हरी स्टेप इज व्हेरी डिफिकल्ट विदाउट युअर पेरेंट्स. आपले आई वडील असताना आपण कधी त्यांची किंमत करत नाही, बट आई वडील गेल्यावर आपल्याला त्यांची किंमत काय ते लिटरली कळते. सो तुम्ही तुमच्या पेरेंटना कधी हर्ट नाही का करू, कारण तुम्ही विदाउट पेरेंट युअर लाईफ इज व्हेरी हार्ड, व्हेरी व्हेरी हार्ड. तुम्ही बिलीव्ह पण नाही करू शकणार एवढं हार्ड तुमचं लाईफ असतं. म्हणजे हे असते उणीव असते लाईफ मध्ये. काय काय असते गरज असते तुमचे पेरेंट्स तुमच्या लाईफ मध्ये असणं. एवढं आवरून पण इट्स ऑल बिट इमोशनल राईट नाउ. बाकी एव्हरी टू द ऑल मदर्स आउट देअर, अ व्हेरी हॅपी मदर्स डे. अ हॅपी मदर्स डे टू माय मावशी. कारण की तिने पण कधी आई गेल्यावर दॅट्स नॉट अ डे तिने कॉल नाही केला किंवा कॉन्टॅक्ट नाही केला.
she was always there for me. So a happy Mother's Day to my Maushi also, a happy Mother's Day to my Auntie also, who has been staying with me for last 2 years. आई गेल्यापासून. तिने तर तिची मुलगी कमवली, सो इट्स व्हेरी हार्ड फॉर हर, बट शी स्टूड लाईक अ रॉक. तिने कधी रडली नाही किंवा काय नाही, कारण की तिला असं होतं की मला ह्याच्यासोबत उभं राहून हे करायचंय. तिला खूप वेळा ती इमोशनल झाली आईच्या आठवणीत, बट तिने माझ्यासमोर कधी दाखवलं नाही. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट, आय वुड लाईक टू थँक माय हजबंड ओमकार, की त्याने कधी मला आईची कमी होऊ दिली नाही. कारण मी खूप डाऊन्स लाईफमध्ये बघितले, खूप वेळा इमोशनली, खूप वेळा आत्ता रडते, जशी खूप वेळा रडलेली आहे, बट he has stood by a rock in my life, and I just want to say thank you to him, and thank you to all of them who were there with me, and love you guys. आणि मला आता कळत नाही अजून काय बोलू, कारण एवढं इमोशनल झालेलं आहे. सो थँक्यू अँड हॅपी मदर्स डे टू ऑल द मदर्स आउट देअर. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप liking and keep subscribing. Bye bye. Thank you so much.